चिंचवड महानगरपालिकेत भाजपने एक हाती सत्ता जी आहे ती मिळवलेली आहे। भाजपकडून रवी लांडगे जे आहेत ते महापौर झाले आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्षनेते शितोळे आहेत। सर, काय सांगाल, महापौरपदी भाजप जे आहे ते महापौर त्या ठिकाणी बसलेलं आहे, काय संकल्पना असणार आहे, काय कशा प्रकारे हा कारभार जो आहे तो या ठिकाणी हाकणार आहे? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सलग दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली आहे आणि आज 9 वर्षाच्या कालखंडानंतर महापौरपदी आमचे रवी लांडगे विराजमान झालेले आहेत। हे सगळं केवळ सत्ता ही सेवेसाठी आहे आणि या शहराला उद्याचं चांगलं भवितव्य, उज्ज्वल शहर आणि देशामध्ये आदर्शवत शहर असेल यासाठी भारतीय जनता पक्ष आणि केवळ भारतीय जनता पक्षच नव्हे तर शहरातील सर्वांना बरोबर घेऊन, सर्व पक्षांना बरोबर घेऊन उद्याचं शहर चांगल्या पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न नक्की राहील। नक्कीच शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे देखील आहेत। अजित पवारांचा विषय निघाला होता, काय अजित पवारांच्या संदर्भात ठराव असेल किंवा काय चर्चा जी आहे ती सभागृहात झाली? खरं तर अतिशय दुःखद घटना जी घडली 28 तारखेला, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय दादा यांचे निधन वार्ता आली। त्यानंतर संपूर्ण शहर, संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे। याच अनुषंगाने आजही आम्ही महापौर निवडीची जरी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दादांना श्रद्धांजली वाहून ही सभा 20 तारखेपर्यंत आम्ही तहकूब केली आहे। याच्यामध्ये काही आम्ही ठराव खरं तर सूचना केल्या। याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आदरणीय दादांचं तैलचित्र, दादांचं एक चांगल्या प्रकारे एक स्मारक, ज्या पद्धतीने संपूर्ण शहरामध्ये दादांचे विचार सगळीकडे पोचतील अशा पद्धतीने एक स्मारक भव्य दिव्य स्वरूपात आम्ही इथे उभारण्याचा प्रयत्न करतो आहे। अशा प्रकारच्या बऱ्याच सूचना या सभागृहामध्ये झाल्यात आणि भविष्यातही दादांचे विचार, दादांनी या शहरासाठी खूप काही दिले, हे रुजवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सक्षमपणे खरं तर हे राबवणार आहे। आणि त्यामुळे भविष्यातही दादा ज्या पद्धतीने दादांनी या शहराचा विकासाचा दृष्टिकोन पाहिला होता त्या दृष्टिकोनातून आज जे आमचे महापौर बसतील रवीजी लांडगे यांच्या माध्यमातून आम्ही तो विकास पूर्ण करणार आहोत। नक्कीच उपमुख्यमंत्री अजित पवारांचं तैलचित्र जे आहे ते महापालिका प्रशासन असेल किंवा नवीन इमारतीमध्ये जे आहे ते या ठिकाणी लावण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे अजित पवारांचा पुतळा देखील हा उभं करण्याचा संकल्प जो आहे जो आता महानगरपालिकेच्या पहिल्याच या जीबीच्या या सर्वसाधारण मिटिंगमध्ये जे आहे ते घेतलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अभिजित समीर, रंजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।